पत्रकार बंधू, प्रेक्षक वर्ग, मूषक नियंत्रण कामास मुदतवाढ देण्याबाबतचा आजचा हा ठराव आहे. मूषक नियंत्रण करत असताना बऱ्यापैकी आम्ही कधी कधी ते मूषक यंत्रणेच्या लोकांना बघतो, पण उंदीर मारणारे कॉन्ट्रॅक्टर, मला वाटते 1914-15ला मी याच्यावर बोललो होतो की उंदरांचा जो प्रभाव झालेला आहे त्याबद्दल मी जेव्हा बोललो तेव्हा हा विषय नाही 2000 तेव्हा मी जेव्हा बोललो उंदराविषयी तेव्हा मी हा विषय घेतला होता की चायनामध्ये असंच चालतं, उंदीर मारणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला उंदराची शेपटी ही द्यावी लागते. तशा प्रकारचं मी तेव्हा बोललो होतो. तर ज्या वेळेला हा विषय आला त्यावेळेला महापौर मॅडम, मी इथे दुपारी बोललो, संध्याकाळी 7 वाजता 2 माणसं आली, मला म्हणतो नमस्कार. नाही नमस्कार म्हणलं, कोण आपण? म्हणलं उंदीरवाले होते, मी उंदीर मारणारे. म्हणजे जेव्हा बोललो तेव्हा त्याने मी जे पाहिलं आजपर्यंत त्या लोकांना पाहिलं नाही. आणि गुरखे मॅडमने आता सांगितलं की 2.5 माणसं एका वार्डमध्ये होतात, 111ला जर भागलं तर मग ती 2.5 माणसं आमच्या वार्डमध्ये गेली 10-7 वर्ष आलीच नाहीत. मग त्यांना कसले पेमेंट करायचे? त्यांचं रिपोर्टिंग कोण करतं? आणि ते आले दुपारी, संध्याकाळी आले आणि आमच्या बंगल्याच्या भोवती त्यांनी ते औषध टाकलं आणि रात्री ते मेले आणि 4 दिवस आम्ही वास खात होतो. अशा प्रकारची स्थिती आहे. मग ते न आलेले तसे खरे बरे. आणि म्हणून या गावठाण क्षेत्रामध्ये तर किंवा स्लम एरियामध्ये याचा प्रादुर्भाव खूप आहे. आपण सगळ्यांनी याच्यावर प्रामुख्याने काम केलं पाहिजे. डॉक्टरांचं म्हणणं आहे त्याच्यापासून आजार तयार होतो, तो आजार देखील लेप्टोराईज. तर अशा प्रकारचं जर व्यवस्था आपली असेल आणि एवढे करोड रुपये त्यांना आपण द्यायचे, तर हा विषय कुठेतरी गांभीर्याने घेतला पाहिजे. आणि म्हणून मागच्या वेळेला देखील मी हा कॉन्ट्रॅक्टर शोधत होतो, कोण आहे कोण आहे कोण आहे. मला सापडलाच नाही कॉन्ट्रॅक्टर. पण कॉन्ट्रॅक्टर सापडलं नाही, पण माणसं ती आली. त्याच्यामुळे अशी परिस्थिती आहे की जर आपण एवढे करोड रुपये देत असेल तर निश्चितच रोज कुठेतरी ती माणसं दिसली गेली पाहिजे. कुठेतरी आमच्या ऑफिसला, कार्यालयामध्ये त्यांनी एक भेट दिली पाहिजे की कुठे काही प्रॉब्लेम आहे का, तरच एवढे करोड रुपये आपण त्यांना द्यायचे ना. म्हणून आपल्याला विनंती आहे महापौर मॅडम की याच्यावर गांभीर्याने लक्ष द्या. अनेक असे किडे मकोडे मच्छर फवारणीवाले आत्ता यायला लागले. आत्ता 2 दिवसापूर्वी मी विषय घेतला तेव्हा फवारणीवाले यायला लागले. मच्छराचा एवढा जबरदस्त त्रास या थंडीच्या महिन्यात लोकांनी सहन केला. आणि मग अशा प्रकारचं याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी खरंच आपल्याला सगळ्यांना लक्ष द्यावं लागेल. आणि उंदीर खूप महत्त्वाचा विषय आहे. मूषकापेक्षा उंदीर हा खूप लोकांना त्रासदायक ठरलेला आहे. तुमच्याच घरात गेला म्हणता, आणि मग लोकांचं काय? म्हणून आपण सगळ्यांनी याच्यावर गांभीर्याने विचार करू. आणि खरंच हे कॉन्ट्रॅक्ट वाढत असताना मला वाटतं मुदत वाढ न देता नवीन कॉन्ट्रॅक्ट काढा ना. मुदत वाढ न देता नवीनच कॉन्ट्रॅक्ट काढा ना. म्हणजे आता आम्ही आलोय तर आम्हाला समजेल तरी कोण कॉन्ट्रॅक्टर येतो. तर आपणास विनंती आहे की यांना मुदत वाढ देण्यापेक्षा आपण नवीन कॉन्ट्रॅक्ट काढावी ही विनंती.